शिवराय, जय लवजी, जय भीम, जय अण्णाभाऊ. माझी माता बांधवांना विनंती आहे की आपण ज्या मागणीसाठी हे फलक तयार केलेले कृपया ते फलक 2 मिनिटं निदान त्या फोटोग्राफरला असेल चॅनल वाल्याला असेल दिसतील त्यासाठी होळी करावं. कारण आपल्या ज्या मागण्या शब्दात तुम्ही बसल्यानंतर आम्ही तुमच्या माध्यमातून व्यक्त करतो, परंतु त्याच मागण्या ह्या तुमच्या हातात आहेत, तुमच्या लेकरांच्या हातात आहेत. या कार्यक्रमाचे आयोजक सकल मातंग समाज तेलगाव च्या वतीने आज मला व माझ्या सोबत माझ्या सहकार्याला आपण इथं बोलवलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. मला काय जास्त बोलायच नाही, मी एक नेता नाही. पहिली गोष्ट, नेते हे भाषण करतात, मी एक समाजाचा कार्यकर्ता म्हणून तुमच्या प्रस्तुत आलेलो आहे. मला 2-4 मुद्दे मांडायचे. आता हे सगळ्या लोकांनी सांगितलं आपल्याला शिव्या दिले, ट्रोल करायले, आपल्याबद्दल वाईट बोलायले. हे सगळ्याला आपल्या आई बहीण बायको लेकर भाऊ वडील सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला खालच्या पातळीवर जाऊन कोण बोलतंय आणि कशासाठी बोलतंय. जर उपयोगीकरण होत असेल आणि ते जर मातंग समाजाला त्याचा मातंग समाजाचं जर त्याचं नुकसान होत असेल, यांना वाटतंय जे कोणी आपली काळजी करणारे आहेत की त्यांना वाटतं की ओव्हरकडे झाल्यावर मांगाचं नुकसान होईल. बरं ठीक आहे, नुकसान तर नुकसान झालं पाहिजे का नाही? एक आवाजाने सांगा, आपलं नुकसान होते मान्य, पण झालं पाहिजे का नाही? कारण आतापर्यंत 13% मध्ये आमचा फायदा आम्हाला सांगा ना. आज 13% आरक्षण जे आम्हाला आम्ही त्या 13% होतो त्याच्यात आमचा फायदा सांगा. आमचा कोणता मांगड्यामधला आमचा कोणता विद्यार्थी शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा नोकरी लागतोय त्याचा आम्हाला फायदा सांगा. 13% आम्ही आतापर्यंत किती आमचे कर्मचारी आहेत त्याचा आम्हाला फायदा सांगा. तसं तुमच्या एका घरात 5-5, 10-10 नोकऱ्या असतात, तसे आमच्या घरात एका घरातले 5-5, 6-6 कोयते उचलले जातील. त्याचा फरक, त्याचं कारण काय? त्याचं कारण आहे की आम्ही तुमच्या 13% लक्षात आलं का? त्याचं कारण एवढंच आहे की आम्ही तुमच्या 13% मध्ये आम्हाला जोपर्यंत स्वतंत्र आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमच्या हातातलं कोयतं सुटत नाही. लक्षात घ्या, आज आपल्याला दिशाभूल करण्याचं काम चालू आहे. काय बगल बच्चे शेंबड्या बाया बी त्यांना हाताखाली धरून आपल्या विरोधात बोलण्याचं काम करायले. ठीक आहे, बोला, आम्हाला काय म्हणणं नाही. तुम्हाला अधिकार आहे, बाबासाहेबांनी स्वतंत्र अधिकार बोलण्यात दिलेला, संविधानाने अधिकार दिलेला आहे, मान्य, तुम्ही बोला. परंतु जर तुम्ही खालच्या पातळीवर जाऊन बोलत असताल, ती बाई बी असू द्या, मग आमच्या बाईला बी तेवढं बोलता येते मिलिंदराव. लक्षात आलं का? म्हणून मला हे सांगायचंय, जर त्यांची बाई व्हिडिओ करून आपल्याला शिव्या देत असेल तर आपल्या बायांनी सुद्धा गप्प बसलं नाही पाहिजे. कारण जशाला तसं उत्तर देण्याची वेळ आलेली आहे. तुमच्या माहितीच तो ज्या वेळेस मुख्यमंत्री साहेबांची एक मुलाखत होती, त्या मुलाखतीमध्ये साहेबांनी बोलता बोलता सर्व समाजाला हिंट दिलेली की येत्या 2-3 महिन्यामध्ये हे तुम्हाला उपवर्गीकरणाचं आरक्षण जाहीर करू. आपल्याला सर्वांना अपेक्षा आहे की 1 ऑगस्टला जी आमच्या बापाची जयंती आहे अण्णाभाऊ साठेंची, त्या जयंतीला जर हे उपवर्गीकरण लागू केलं तर तमाम मातंग समाज आपलं आयुष्य भरून राहील. कारण आमच्या जर गळ्यातलं गाडगं आणि पाठीची बोरणी बाबासाहेबांमुळे निघले असेल तर आज ह्या उपवर्गीकरणामुळे आमच्या लेकराचा उद्धार हा तुमच्यामुळे झाल्याशिवाय राहणार नाही. आज या कार्यक्रमाला आपण सर्व समाज बांधव ताकदीने उभा राहिला. या कार्यक्रमासाठी मिलिंदराव असेल, बाबा असेल, बाकी सगळी टीम दिवस रात्र झटत होती. सर्वप्रथम या पोरांचं आपण टाळ्या वाजून स्वागत करा. कारण समाजाला नाव ठेवणं सोपं आहे मित्रांनो, मोबाईलवर असेल पाठीमागास, पण समाजामध्ये घरदार सोडून दिवस रात्र हे वाघ सगळं सोडून फक्त समाजाचा फायदा व्हावा आणि आपल्या मुलाबाळांना भविष्यात त्यांच्या शिक्षणाचा त्यांना फायदा व्हावा म्हणून हे सगळे झटत होते. त्याच्यामुळे लोक काय बोलतील याच्याकडे लक्ष न देता आपला एकच मिशन असणार आहे, हा उपवर्गीकरणाचा लढा आपण सर्वांनी ताकदीने मिळून लढूया आणि लवकरात लवकर याचा लाभ आपल्या पदरी कसा पडेल यासाठी शासन दरबारी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया. मी एवढं बोलतो. सगळं तुम्ही आम्हाला इथं बोलवलं त्याबद्दल मी आपले आभार मानतो. जय लवजी, जय भीम.